नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. त्याचबरोबर अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पण आजचा व्हिडिओ जो आहे तो मी यासाठी बनवतो आहे, कालपासून शिमगा सुरू झाला आहे आणि परवा आमच्याकडे देव येणार आहेत घरी. देवीची पालखी जी आहे ती आमच्या घरी येणार आहे. सांगायचं असं की ज्यावेळेला देवीची पालखी घरी येते तिच्याबरोबर जे खेळ येतात, माणसं येतात, सगळ्यांना जेवण असतं वाडीमध्ये. पूर्णच गावामध्ये असतं सगळ्यांकडे आणि आजो जेवण गावामध्ये असतं. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये पण आहे. आणि आज बुधवार आहे, परवा शुक्रवार आहे, आज बुधवार आहे आणि आज बुधवारचा पाचलचा आमचा आठवडी बाजार असतो आणि तोच आम्हाला जवळ असतो. तर आता तोच बाजार आम्हाला करायला लागणार आहे, कारण ज्यावेळेला आम्ही ते जेवण बनवणार, काय भाजी वगैरे काय लागणार आहे सर्व साहित्य शिमग्याला किंवा जे वाडीत जेवण बनवण्यासाठी, तर त्याचा बाजार जो आज करायचा आहे आम्हाला. आणि म्हणूनच मी आज व्हिडिओ करतो आहे. तर आम्ही जाणार आता बाजारात. तिकडे आम्ही काय काय खरेदी करतो, कशी करतो आणि आमचा बाजार पण तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. वाडीतले काही लोक, दादा काका वगैरे आहेत ना, त्यांना ठरलं आहे मीटिंग मध्ये ठरतं आणि त्याप्रमाणे मग ते लोक येणार आहेत. मी जाणार आहे माझी गाडी घेऊन. इथे गाडीवरती अंगणामध्ये असं तुम्हाला माहिती आहे, जाणार आहोत. तर मी त्यांची वाट बघतो आहे, ते आले की आम्ही लगेच निघणार आहोत. तर चला जाऊया पाचलला, मग तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर दाखवतो. मित्रांनो, फायनली येऊन पोचलो आहे बाजारामध्ये पाचलच्या. पण एवढी गर्दी आहे ना, मला व्हिडिओ पण करता आला गाडी चालवताना, इतर वेळेला मी करतो. पण गर्दी एवढी आहे की तुम्हाला बघायला मिळेल, दाखवतो तुम्हाला मी बाजारात गेल्यावर. आता वाजलेत 9:45. आम्ही उशीर आलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की बाजार संपला पण असेल, कारण लोक खूप लवकर आलेत. आता बघूया आम्हाला कसा बाजार भेटतो आणि काय ते. तर जाऊया बाजाराकडे आणि पाहूया परिस्थितीतली काय. चला मंडळी, ही बघा मी या इथे गाडी पार्क केली आहे. बाजारापासून थोडीशी लांब करावी लागली आहे, कारण मुंबईतून जे चाकरमानी आलेत ना, त्या प्रत्येकाने त्याची गाडी मुंबईतून आणली आहे आणि आज ते बाजाराला पण घेऊन आलेत. त्यामुळे रस्त्यावरती वाहनांची खूप सारी गर्दी झाली आहे आणि त्याचमुळे मला इतकी लांब गाडी पार्क करावी लागली. त्या समोरच्या ठिकाणापर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. तर चला जाऊया चालत. मित्रांनो, मी आलो आहे बाजारात आणि पहिलं भाजीकडे जाऊया, पाहूया तिकडे किती गर्दी आहे. मंडळी, ज्या ठिकाणी भाजी असते त्या ठिकाणी मी आलो आहे, पण फारशी काही मला गर्दी दिसत नाही आहे, कारण बहुतेकशे लोक मला वाटतं घेऊन गेलेत. मित्रांनो, मी आलो आहे बाजार. इथे पाठीमागे बघा माझ्या बाजार आहे, पण जेवढी माझी अपेक्षा होती गर्दी तेवढी नाही इथे. मला जी बाहेर रोडवरती गर्दी मिळाली ते इकडून बाजार घेऊन गेलेले लोक होते, त्याच्यामुळे तिकडे जास्त गर्दी होती आणि इकडे थोडी कमी गर्दी आहे. मंडळी, मी एवढी सारी मोठी लिस्ट आणली आहे, म्हणजे आमच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही एवढी मोठी ही लिस्ट केली, अजून पाठीमागे आहे. तर एवढा सगळा बाजार आपल्याला घ्यायचा आहे. तर आता करूया सुरुवात बाजार घ्यायला. माझ्यासोबत प्रशांत दादा, संदीप दादा आणि चंद्रकांत काका असे आम्ही 4 जण आलो आहेत बाजार घ्यायला. त्याचबरोबर आम्ही आलो आहे बाजारामध्ये, सुरुवात करणार आता बाजार घ्यायला. तर करूया, कसं कसं काय काय घेतो ते पाहूया. मंडळी, बाजाराची सुरुवात वांग्यावरून केली आहे. काकांना बरंच भाजीबद्दल माहिती आहे, त्याच्यामुळे ते त्यांना विचारून वगैरे बघून वगैरे घेत आहेत. वांग्यावरून सुरुवात आणि मग पुढे काय काय घेतो ते आता बघूया. हळूहळू खूप बाजार घ्यायचा आहे, खूप वेळ जाणार आहे, 2-3 तास जाणार आहेत. आता बघूया काय काय कसं कसं घ्यायचं ते. एक 5-5.5 किलो वांगी झाली आहेत, ती घेतलीत. वांगी खूप छान आहेत. आता वांग्यानंतर टॉमॅटो पण तसेच काकांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडतो आहे कोणत्या प्रकारचे पाहिजेत, म्हणजे 2 दिवस राहतील असे आपल्याला टॉमॅटो घ्यावे लागतील. तर त्याप्रमाणे टॉमॅटो घ्यायचं इथे काम चालू आहे. मित्रांनो, मंडळी, शिमगा चालू आहे, त्यामुळे आजचा जो बाजार आहे ना, पहिलाच बाजार आहे शिमग्यातला, बऱ्यापैकी महाग आहे. तरी पण लोक तो बाजार आहे ना तो करणारच, कारण पर्याय नाही आहे शेवटी. आणि दुकानदारांनाही माहिती आहे की सगळे लोक घेणार, कारण चाकरमानी वगैरे सगळे आलेत गावाला, खूप सारी गर्दी आहे. जशा किमती आहेत त्याप्रमाणे सगळेजण घेत आहेत आणि तो घ्यावाच लागणार. आम्ही पण तसाच घेतो आहे. हे आमचं पाचलचं भाजी मार्केट आहे. पूर्वी ही शेड नव्हती, 2च शेड समोर दिसत त्या होत्या. आता ही नवीन शेड बांधली आहे. ते मच्छीचं होतं आणि एक भाजीचं होतं. आता इकडे भाजीचं खूप मोठं असं बांधलं आहे, एक लांबच्या लांब. आता मी आलो आहे मच्छी मार्केटच्या शेडमध्ये. मच्छी काय आपल्याला घ्यायची नाही आहे, पण एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो इकडे. कसली कसली मच्छी असते, काय काय असते ते बघूया आपण. इकडे सुकी पण आहे, ओली पण आहे, सगळ्या प्रकारची मच्छी आमच्या पाचलच्या मार्केटमध्ये येते, खूप सारी वेगळ्या प्रकारची. तर बघूया आता कोणकोणती आहे. इथे काका आहेत, ते मला म्हणतात आमची मच्छी दाखव. त्यांनी माझं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब केलं होतं, ते सांगतायत मी व्हिडिओ बघतो वगैरे, मला खूप मस्त वाटलं. काका बोलतात मला पण दाखवा. हे काका आहेत ते
यांच्याकडे मच्छी पण खूप छान असते आणि केवढी मोठी मच्छी होती तुम्ही पाहिलात ते मला दाखवतात मुद्दाहून, एवढी मोठी मच्छी होती मंडळी. अख्ख्या मार्केटमध्ये यांच्याकडेच एवढी मोठी मच्छी होती आणि ती मला बघायला भेटली. त्यांनी कापली होती, मी लवकर नाही आलो त्याच्यामुळे. मंडळी भाजी मार्केटमधील भाजीपैकी जे साहित्य होतं, बाजार होता तो घेऊन झाला आहे. आता मी बाहेर येतो आहे मार्केटमधून. मित्रांनो फायनली आम्ही वरचा बाजार आहे ना भाजी मार्केटमधला तो करून आटोपला आहे. आता बाहेर आलो इथे. इकडे आता कांदे बटाटे वगैरे आहेत ते मिळतात, तिकडे आलो आहे. कांदे बटाटे घ्यायचे, ते घेऊन झाल्यानंतर दुकानचं साहित्य खूप घ्यायचं आहे. तिकडे येताना लिस्ट देऊन ठेवली होती, त्याने ती काढली असेल तर चांगलंच आहे, नाहीतर मग जाऊन गर्दी असल्यामुळे आम्हाला पण काढावं लागेल असं वाटते. तर बघू तिकडे जाऊन गेल्यानंतर समजेल की काढली आहे की नाही काढली आहे. त्याआधी बटाटे वगैरे घेऊया आणि नंतर मग तिकडे जाऊया. दादा वगैरे इकडे सगळेजण व्यवस्थित बघून बटाटे काढतात. इकडचे बटाटे वगैरे घेऊन झाल्यानंतर दुकानामधला म्हणजे पाचलच्या मेन मार्केटमध्ये खाली तिकडे जायचं आहे आणि तिथे मग दुकानाचं साहित्य घ्यायचं आहे. मंडळी याच दुकानात आम्ही लिस्ट दिली होती, पण गर्दी किती आहे बघा. मला वाटत नाही त्यांनी काढून ठेवली असेल. आता आम्हाला जाऊन बहुतेक ते काढावं लागणार आहे. आता मी दुकानासमोर आहे वेटिंगवरती. आता बघूया कधी मिळतो बाजार. थांबलो इकडे, थोड्या वेळ नक्कीच मिळेल. इकडे बघा एक पिशवी आम्हाला मिळाली आहे. गरमी खूप आहे मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आमची एवढी गाडी भरली सामानाने, डिक्की पूर्ण पॅक फुल, खूप सारं सामान झालं आहे. सगळं सामान घेतलं आम्ही. आता आम्ही निघणार आहेत. आता वाजले जवळजवळ 2. त्याचबरोबर खूप गरम होतं आहे मित्रांनो, म्हणून मी थोडे व्हिडिओ केलेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा होता शिमग्याचा बाजाराचा व्हिडिओ. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.